पुणे शहरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र पावसानं आज विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस सुरू होता, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला होता। मात्र सध्या पावसानं विश्रांती घेतल्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग बंद केला गेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी निखिल सुकरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। निखिल, काय अपडेट आहे पावसाची? पुण्यातील वारी सुद्धा पुण्यामध्ये पोहोचते। खरं तर गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये आपण पाहिलं की पावसाने जोरदार बॅटिंग जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळाली, परंतु 2 दिवसांपासून म्हणजे कालपासून जो आहे तो पाऊस ओसरायला सुरुवात झाली। पावसाची तेवढी काही हजेरी आपल्याला जाणवली नाही किंवा प्रमाण कमी राहिलं। आज जर बघितलं तर पूर्णपणे पावसानं जे आहे ते सुट्टी टाकलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वारीच्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट मानली जाते, कारण आळंदीपासून प्रस्थान केल्यानंतर जेव्हा वारी पुण्यामध्ये दाखल होतीये पहिला मुक्काम करून, त्यावेळेस वारीला कुठल्याही पावसाचा जो तो सामना करावा लागलेला नाही। अगदी सुखकर प्रवास त्यांचा जो झालेला आहे। आणि पाण्याचा प्रश्न जर आपण बघितला पुण्याचा, तर पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते पाणी कपात आपल्याला केलेली पाहायला मिळाली होती, परंतु आता जे आहे ते महापालिकेकडून काही दिवसानंतर या पाणी कपातीला जे आहे ते निर्बंध जे आहे ते बंद करण्यात येऊन ठीक पुन्हा आहे। सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल अशा प्रकारे देखील सांगण्यात आलेलं आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये जे आहे ते पुढचं पाणी 80% पेक्षा जास्त पाणी साठा झाल्यामुळे जे आहे ते आपण गेल्या 2 दिवसांमध्ये 27 ठीक आहे, तर पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे यासाठी वारीसाठी आलेले वारकरी सुद्धा सुखावलेले आहेत। निखिल, तुम्ही असेच जोडलेले राहा। पहिली बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी